डिअर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओत आपण मोर, एनी मोर, नो मोर, एनी लॉंगर अँड नो लॉंगर याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. मोर, एनी मोर, नो लॉंगर, एनी लॉंगर यांचा वापर कसा केला जातो वाक्यामध्ये, यांचा अर्थ काय होतो ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग फर्स्ट मोर. आता मोरचा अर्थ काय होतो मित्रांनो? अधिक किंवा जास्त प्रमाणात. अधिक किंवा जास्त प्रमाणात. अ ग्रेटर ऑर ॲडिशनल अमाऊंट ऑफ डिग्री. अ ग्रेटर ऑर ॲडिशनल अमाऊंट ऑफ डिग्री म्हणजे अधिक प्रमाणात असणे किंवा जास्त प्रमाणात असणे असं दाखवलं जातं. ते कसं? फॉर एक्झाम्पल, पूजा is more beautiful. Puja is more beautiful than शीतल. काय वाक्य मित्रांनो हे? पूजा इज मोर ब्युटिफुल दॅन शीतल. मग याचा अर्थ काय झाला? तर पूजा ही शीतलपेक्षा अधिक सुंदर आहे. पूजा ही शीतलपेक्षा अधिक सुंदर आहे. मग याच्यामध्ये या वाक्यामध्ये काय वापरलं आपण? मोर वापरलेला आहे. मोर शब्द वापरलेला आहे. आणि मोर शब्द वापरून काय दाखवलेला आहे? तर एक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा तशी अधिक प्रमाणात, जास्त प्रमाणात, ती क्वालिटीमध्ये जास्त प्रमाणात सुंदर आहे असं दाखवलं गेलेलं आहे. मग या मोर इथं काय करतोय? अधिक प्रमाणात असं दर्शवितो आहे. पूजा इज मोर ब्युटिफुल दॅन शीतल. शीतलपेक्षा पूजा ही कशी आहे? अधिक सुंदर आहे. अधिक किंवा जास्त प्रमाणात सुंदर आहे. ओके. आय वॉन्ट मोर कॉफी असं आपण सांगितलं. आय वॉन्ट मोर कॉफी म्हणजे मला अधिक प्रमाणात, जास्त प्रमाणात कॉफी पाहिजे असं त्याच्या मोरचा अर्थ होतो. अंडरस्टूड? सेकंड, एनी मोर. मग एनी मोरचा अर्थ काय होतो? यापुढे. यापुढे, या क्षणापासून तुला पुढे असं त्याचा अर्थ होतो. टू एनी फर्दर एक्सटेंड एनी लॉंगर असं त्याचा अर्थ. म्हणजे यापुढे एखादी घटना ती घडणार नाही असं दाखवलं जातं. ही आता घडलेली आहे, ती पुढे घडणार नाही असं दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल, यू डोंट गेट this man, you don't get this man anymore. You don't get this man anymore म्हणजे तुला या प्रकारच्या व्यक्ती पुढे भेटणार नाही असं त्याच्या अर्थ. सेकंड एक्झाम्पल, शी doesn't live in Mumbai. She doesn't live in Mumbai anymore. काय अर्थ झाला एनीमोरचा? आता या वाक्यात एनीमोर वापरला गेलेला आहे. हा एनीमोर, हा एनीमोर. मग पहिल्याचा अर्थ काय झाला? यू डोंट गेट लाईक दिस मॅन और यू डोंट गेट लाईक दिस मॅन एनीमोर म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती तुला पुढे भेटणार नाही असं दाखवण्यासाठी पुढे, या पुढे असं दर्शवण्यासाठी एनीमोर वापरला गेला आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे? शी डझंट लिव्ह इन मुंबई एनीमोर म्हणजे ह्याच्या पुढे ती मुंबईला राहत नाही आहे असं त्याचा अर्थ आहे. यापुढे ती मुंबईला राहत नाही आहे, राहत होती, पण आता यापुढे ती मुंबईला राहत नाही असं एनीमोर दाखवलं जातं. सो मोर अँड एनीमोर असं त्याच्या वाक्यात उपयोग केला जातो. ओके. तर आता थर्ड, नो मोर. तिसरं काय मित्रांनो? नो मोर. आता नो मोरचा अर्थ काय आहे? नाही. मीन्स नॉट नाहू.
not now. No more means not now. He is not at present. ओके, राहिलेला नाही या अर्थाने. नॉट नाव त्याला म्हणता नो मोर. फॉर एक्झाम्पल, द ॲक्टर धर्मेंद्र is no more in the world. What is the example? The actor Dharmendra is no more in the world. आता या वाक्यामध्ये नो मोअरचा अर्थ काय घेतलेला आहे, कसा वापरला गेला आहे? तर द ॲक्टर धर्मेंद्र इज नो मोअर इन द वर्ल्ड म्हणजे काय? या जगात आता ॲक्टर नायक धर्मेंद्र तुम्ही ओळखतात, तर नायक हा आता राहिलेला नाही आहे म्हणजे राहिलेला नाही आहे. नो मोअर म्हणजे तो अस्तित्वात नाही असं त्याचा अर्थ. हे दाखवण्यासाठी नो मोअरचा अर्थ इथं वापरला गेलेला आहे. नो मोअर नाही. ओके, द ॲक्टर धर्मेंद्र इज नो मोअर इन द वर्ल्ड. जगात आता धर्मेंद्र नावाचा जो नायक आहे तो राहिलेला नाही. नो मोअर. ओके. 4, एनी लॉंगर. एनी लॉंगर काय असतं? हे एनी लॉंगर मीन्स यापुढे नाही. निगेटिव्ह दर्शविलं जातं, निगेशन दर्शविलं जातं वाक्यामध्ये. निगेटिव्ह सेंटेन्स दर्शविलं जातं एनी लॉंगर वापरून. फॉर एक्झाम्पल, ॲट द प्रेझेंट युजली यूज विथ अ निगेटिव्ह. ॲट द प्रेझेंट युजली यूज अ निगेटिव्ह म्हणजे नकारदर्शक वाक्य वापरलं जातं या एनी लॉंगरला वापरून. ते कसं लक्षात? मग फॉर एक्झाम्पल आपण बघूया. अमित लिव्स इन तलोदा एनी लॉंगर. अमित लिव्स इन तलोदा एनी लॉंगर म्हणजे काय अर्थ झाला? अमित यापुढे तळोद्यात राहत नाही. निगेटिव्ह म्हणजे हा एनी लॉंगरने काय दाखवलेलं आहे? निगेशन दाखवलेलं आहे. तर अमुक व्यक्ती आता आधी राहत होती पण आता ती राहत नाही असं दाखवण्यासाठी एनी लॉंगरचा वापर केला आहे. फॉर एक्झाम्पल, अमित लिव्ज इन तलोदा एनी लॉंगर म्हणजे अमित आता तळोद्यात यापुढे राहत नाही आहे असं त्याचा अर्थ आहे एनी लॉंगर. नो मोर अँड एनी लॉंगर. गेट इट? ओके. 5th, नो लॉंगर. देन हाऊ कॅन वी यूज नो लॉंगर? नो लॉंगरचा अर्थ काय होतो? आता यापुढे मीन्स नॉट नाव. यापुढे नाही, नॉट नाव. इट इज लाईक नो मोअर म्हणजे नो मोअर सारखाच अर्थ या नो लॉंगरचा होतो. ओके, नो लॉंगरचा अर्थ काय झाला? आता यापुढे. फॉर एक्झाम्पल, पूजा लर्न इन द स्कूल नो लॉंगर. नो लॉंगर. पूजा लर्न्स इन द स्कूल नो लॉंगर म्हणजे पूजा या शाळेत याच्या पुढे शिकत नाही. ती शिकत होती काही वर्षापूर्वी पण आता ती शिकत नाही असं दाखवण्यासाठी नो लॉंगर. पूजा लर्न्स इन द स्कूल और इन द स्कूल नो लॉंगर. ओके, मग पूजा त्या शाळेत यापुढे शिकत नाही आहे असं दर्शवण्यासाठी या नो लॉंगरचा वापर केला गेलेला आहे. गॉट इट? अंडरस्टूड? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नो लॉंगर, मोर, एनी लॉंगर या शब्दांचा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा
आणि अंडरस्टँड समजून घ्यायचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअरच करा, पण या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. थँक्स.